सध्या राज्यभरामध्ये कॅप्टन फाइल्सची चर्चा रंगताना पाहायला मिळते। अशोक खरात या भोंदू बाबाचं, विकृत बाबाचं एक मोठं अश्लील कांड समोर आलं। त्यानंतर संपूर्ण राजकारण सुद्धा ढवळून निघालेलं आहे। कारण हे जे काही कांड आहे याची पाळंमुळं राजकीय नेत्यांपर्यंत सुद्धा पोहोचताना पाहायला मिळतात। अनेक राजकीय नेत्यांचे फोटोज, व्हिडिओज समोर येतात। हे सगळं सुरू असताना जेव्हा अशोक खरातला अटक झालेली आहे किंवा तो कस्टडीमध्ये आहे, तरी सुद्धा इतक्या नेत्यांबरोबर जर त्याचे जवळचे संबंध असतील, सेलिब्रिटी, बिझनेसमन बरोबर संबंध असतील, तर खरंच या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी चौकशी कशा पद्धतीने होऊ शकते, हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, काय सांगाल? तुम्हाला वाटतंय की या प्रकरणामध्ये खरंच पारदर्शी पद्धतीने सगळी चौकशी होऊ शकते? आम्हाला जी माहिती मिळत आहे अनेक लोकांकडून त्याच्यामध्ये असं कळते की आधी अशोक खरातला वाचवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाले. डिसेंबर 2012मध्ये त्याच्यावर म्हणजे आत्ता डिसेंबर 2025मध्ये त्याच्यावर एक FIR दाखल झालेला होता एका छोट्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तेव्हाच हे सगळे व्हिडिओज आहेत अशी माहिती मिळालेली होती. परंतु ती माहिती मिळताच त्याला वाचवण्याचे सगळे प्रयत्न शर्थीने करण्यात आले. राज्य सरकारमध्ये जे सत्तेत आहेत त्यांच्यातर्फे आणि त्यानंतर जेव्हा तो जो कोणी एक दुसरा जाधव की कोणी आहे, नीरज जाधव, त्यांनी ते व्हिडिओ स्वतः विक्टिम्सच्या फॅमिलीना म्हणजे त्या त्या महिलांना स्वतः पाठवले. त्यांच्या परिवारामध्ये त्याची चर्चा झाली. त्याच्यानंतर मग त्यांनी रागाने किंवा व्यथित होऊन अशा प्रकारे तक्रारी केल्या आणि म्हणून हे प्रकरण उघड करावं लागलं, हे समजून घ्या तुम्ही. आणि त्यामुळे मग मला असं वाटते की SIT नेमणं हा केवळ फार्स असू नये. चौकशी करतोय आम्ही, SIT नेमली आम्ही असं म्हणून काहीतरी आरोपीलाच वाचवण्याचे प्रयत्न करण्याचा प्रकार करू नये अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे. आता याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ना ते सतत विस्तारित होत चाललेलं आहे. गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी केवळ स्त्रियांचं शोषण केलं का? त्यांनी केवळ भोंदूगिरी केली का? त्यांनी अंधश्रद्धा वाढवली का? याच्यासोबतच मग आता जे काहीतरी एक पाणी त्यांनी सगळीकडे एक्सपोर्ट केलं म्हणतात, अनेक ठिकाणी पाठवलं, त्यात वायगरा होता असं म्हणतात. मग आता याच्यामध्ये जे ड्रग्स आपण म्हणतो, कॉन्ट्राबँड स्वरूपाचे ड्रग्स जे आहेत त्याचा वापर करण्यात आला का? त्याचासुद्धा विक्रीचा व्यवसाय हा करत होता का माणूस? या सगळ्या अनेक गोष्टींना आता पाय फुटलेले आहेत. त्यामुळे एक एक गोष्टी पुढे येतील आणि मग त्यानुसार कोणते कलम याच्यावर लागणार हे नक्की होईल असं वाटते. पण जसं तुम्ही म्हटलात, की आधीपासूनच त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न होत होते. आता मुख्यमंत्री असं म्हणतात, की माझ्यापर्यंत विषय आला म्हणून मी आदेश दिले आणि त्या सगळ्या आदेशानुसार आता ही सगळी पुढची कारवाई वगैरे झालेली आहे, असं मुख्यमंत्री म्हणतात. पण खरंचच हे प्रकरण शेवटपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतं का? कारण अनेकांचं असं म्हणणं आहे, की कदाचित त्याचं एन्काउंटर केलं जाईल किंवा त्याला बळीचा बकरा बनवून बाकीचे राजकीय नेते या सगळ्यातून बाहेर निघतील वगैरे असं म्हटलं जातं. मोठ्या मोठ्या लोकांचे घातपात होऊन मृत्यू होत आहेत. त्यामुळे अशोक खरात त्याच्यामध्ये खूप छोटासा एक माणूस आहे, जो नराधम आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे. त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले आणि ते निष्फळ झाले. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका असू शकतो असं काही जणांना वाटत असेल, तर त्याबद्दल आता राज्य सरकारने अधिक जास्त काळजी घेतली पाहिजे, असं सुद्धा मला वाटते. पण जर इतक्या मोठमोठ्या नेत्यांचे त्याच्याबरोबरचे फोटोज, व्हिडिओज समोर आले असतील, तर खरंचच हे सगळे नेते या तपासावरती कुठल्याही पद्धतीने प्रभाव टाकणार नाहीत, असं होऊ शकतं का? नाही बघ, या नेत्यांसोबत त्यांचे फोटो असणं हीच खूप मोठी दबावाची गोष्ट आहे. म्हणजे अमित शहांसोबत आहे, देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, एकनाथ शिंदेंसोबत आहे, अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत. आणि हे फोटो काही असे साधे एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस भेटले आणि उभे राहून फोटो काढले असे फोटो नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतात ना तसा तो साधा विषय नाही. ते विशेष तिथे गेलेले आहेत. त्याच्यासोबत फोटो काढलेले आहेत. त्यांनी अशोक खरातनी कोणाचा तरी सत्कार करणं किंवा त्यांनी सत्कार करून घेणं, त्याचा सत्कार करून घेणं, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण एका दृष्टीने पाहिलं पाहिजे की अंधश्रद्धा, बुवाबाजी, शोषण आणि राक्षसी प्रवृत्ती प्रस्थापित करण्यामध्ये राजकीय लोकांचा सहभाग आहे आणि ते जास्त भयंकर आहे. त्यामुळे अंकशास्त्र तुम्ही मानता, तुम्ही अंधश्रद्धा मानता, तुम्ही भोंदूगिरी मानता, तुम्ही हात दाखवायला जाता, मी मुख्यमंत्री होणार का, मी नेता होणार का, मी पंतप्रधान होणार का, असे धंदे करणारे जर लोक असतील तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानात सांगितलेला आहे तो तुम्ही पाळतच नाही, मानतच नाही. तुम्ही शास्त्रज्ञांचा एक प्रकारे अपमान करता आणि अशोक खरात सारखे बिनडोक माणसं वाढवता.
त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे, ते काही साधे फोटो नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमची कोणी दिशाभूल करण्याची, जनतेची कोणी दिशाभूल करण्याची आता गरज नाही, की आम्ही अनेक लोकांना भेटतो आणि त्याच्यासोबत फोटो काढतो. ते साधे फोटो नाही, ते विशिष्ट कृती करतानाचे फोटो आहे. ते विशिष्ट पद्धतीने त्यांना भेट देण्याचे जे प्रसंग आहेत त्याच्याबद्दलचे फोटो आहेत. आता या प्रकरणामध्ये जेव्हा एस-आय-टी कडून चौकशी वगैरे केली जातीये, सध्या तरी असं वाटतंय की खूप जोरात चौकशी चालू आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा चौकशी केली जातीये. काही नेत्यांची सुद्धा चौकशी या सगळ्यामध्ये होऊ शकते. मात्र हे प्रकरण शिक्षेपर्यंत जाईल असं खरंच तुम्हाला कायदेतज्ञ म्हणून वाटतंय सध्याचं सगळं पाहून? आता आम्ही अशा प्रकरणांमध्ये एक विचार करत असतो, की जर जे व्हिक्टिम आहेत, म्हणजे जे अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त स्त्रिया, त्यांच्या घरचे लोकं, हे जर आमच्याकडे आले, तर आम्ही मग ही केस आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करू. त्यांना मदत आम्ही करू आणि या केसमध्ये व्हिक्टिमची बाजू मांडण्याचा आपण प्रयत्न करू. त्याच्यामध्ये कायदेशीर बदमाशा करण्याच्या ज्या जागा असू शकतात, त्या बदमाशा करण्यासाठीच्या जागा वापरता येऊ नये, याचा प्रयत्न आपल्याला व्हिक्टिमतर्फे करता येतो. कारण की माझं काय म्हणणं आहे, की हे अशोक खरात ही एक प्रवृत्ती आहे आणि काही झालं तरी आपण श्रीमंत व्हायचं, पटकन आपण श्रीमंत व्हायचं. मग राजकीय लोकांना वाटते, की राजकीय सत्तास्थान आपल्याला लवकर मिळालं पाहिजे आणि मग त्यासाठी आहारी ते जातात. मग आता काही राजकीय लोकांनी इतर राजकीय लोकांना इथे मुद्दामून खरातकडे आणायचं, अशी भूमिका निभावली असेल, तर मग ते गुन्ह्याला सहाय्य करणं आहे. म्हणून मग लोकं म्हणतात काही जणांना सहआरोपी करा. त्यामुळे काही लोकांनी जर तशी भूमिका निभावली असेल, की मी आता या लोकांना घेऊन येतो, हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आणतो, मुख्यमंत्री आहेत त्यांना आणतो, तुमच्याकडं त्यांना भेट करून देतो आणि मग त्याच्यातून एक चित्र जे निर्माण केलं जाते, दृश्यम सिनेमा पाहिला तुम्ही. ते दृश्य तयार केलं जाते आपल्यासमोर, की अशोक खरात हा प्रचंड ताकदवान माणूस आहे आणि याच्या भविष्य सांगण्याला फार महत्त्व आहे आणि तसं होतेच, असं प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकं आपला वापर करू देतात. तेव्हा ते त्याच्यामध्ये दोषी असतात. सर असं काही घडू शकतं का, की सगळे हे राजकीय नेते मिळून केवळ अशोक खरातचा बळी देतील आणि राजकीय नेते स्वतःपर्यंत काहीच येऊ देणार नाहीत या प्रकरणामध्ये? कारण जसं राजकीय नेते त्याच्याकडे गेलेत, त्याच्याकडे काही यांचे सिक्रेट्स असू शकतात, असं काही गोष्टी असू शकतात. तर केवळ खरातला अडकवायचं आणि आपण सगळे सेफ व्हायचं असं पण होऊ शकतं का? असं नक्की होऊ शकते. याच्यामध्ये या शक्यता जास्त आहे. जेव्हा राजकीय गुन्हेगारी अशा स्वरूपाची असते, तेव्हा त्याच्यामध्ये राजकीय लोकं हे अलगदपणे बाहेर निघण्याचे सगळे मार्ग वापरतात. आता एप्स्टीन फाईल आपण पाहिलं, तर सगळे मोठे-मोठे जगातले नेते आहेत त्याच्यामध्ये. पण ते ते सुद्धा प्रकरण दाबलं जात आहे. भारताच्या बाबतीतल्या पण अनेक गोष्टी दाबल्या जात आहेत. मग आता तशाच प्रकारचं हे प्रकरण आहे महाराष्ट्रातलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही शक्यता आहे, की तथ्य लपवले जातील, सत्य दाबलं जाईल आणि असत्य काहीतरी आणलं जाईल, कोणावर तरी ते आरोप थोपवले जातील आणि ते प्रकरण संपवलं जाईल. लोकांमध्ये असं चित्र निर्माण केलं जाईल, की आता आरोपीला शिक्षा झालेली आहे. आम्ही अन्याय बिलकुल समजून म्हणजे अन्याय आम्ही ऐकूनच घेणार नाही. आपण पाहतो आता काही नेते जे टीव्ही चॅनलसमोर सांगत आहेत, की आम्ही महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या अन्यायग्रस्त स्त्रियांना आवाहन करत आहेत, की त्यांनी ते तक्रारी करा. आम्ही त्यांच्या तक्रारीची दखल घेऊ. मग आधी 2012 मध्ये का घेतली नाही? मला परवा सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे सर भेटले. नाशिकला ते आता राहतात. त्यांनी सांगितलं, की 2004 पासून त्यांनी अशोक खरातबद्दलच्या स्टोरीज केलेल्या आहेत सकाळनी तेव्हा. आता म्हणजे सकाळचा सुद्धा स्वभाव बदलला असेल, वृत्तपत्रांचे सुद्धा स्वभाव राजकारणानुसार बदलतात. परंतु त्यांनी तेव्हा त्या स्टोरीज केलेल्या आहे. म्हणजे हे प्रकरण आत्ताचं नाही. 2004 मध्ये जर त्यांनी स्टोरीज केलेल्या आहे आणि तो अशोक खरात तेव्हापासून वाढत आत्तापर्यंत एक भस्मासूर आपण तयार केलेला आहे. त्याच्यामागे जे राजकीय लोकं आहेत, त्यांना जनतेनेच माफ करायला नको. सर एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये केस जास्त स्ट्राँग झाली पाहिजे आणि आरोपीला आणि त्याचबरोबर सगळ्या सहआरोपींना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. यासाठी काय करणं अपेक्षित असणार आहे आता? पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अनायसे चांगल्या IPS अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे याच्यावर. मला वाटते त्या मॅडम ज्या आहेत त्या तेजस्वी सातपुते, त्या खूप चांगल्या आहेत. त्या चांगला तपास करू शकतात. मला एवढंच वाटते, की त्यांनी दररोजच्या तपासाचं ब्रीफिंग जनतेसाठी माध्यमांच्या मार्फत केलं पाहिजे आणि पारदर्शकता कायम ठेवली पाहिजे. तरच ते होईल. कारण की काही गोष्टी तपासात निष्पन्न होतात. मग राजकीय लोकांना त्या कळवल्या जातात आणि मग ते म्हणतात, की नाही याच्यातला भाग आपण दाबून टाकू. आपण दुसरा भाग आहे तो पुढे आणू आणि तशा सोयीच्या पद्धतीने तपासाची उकल होत गेली, तर ती पारदर्शकता राहणार नाही. म्हणून पारदर्शकता असेल तरच कायदेशीरता याच्यामधली राहील आणि मग खरोखरच्या आरोपींना शिक्षा होईल.
धन्यवाद सर. आपण बघतोय की अशोक खरात प्रकरणामध्ये जेवढ्या पीडित महिला समोर येतील तेवढी ही केस आणखी जास्त स्ट्रॉंग होऊ शकते. राजकीय नेत्यांकडून, राजकीय लोकांकडून ही सगळी केस दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? तर होऊ शकतो. याआधी सुद्धा अशा पद्धतीची प्रकरणं झालेली आहेत. मात्र तरी सुद्धा ही केस न दाबता जर पारदर्शक पद्धतीनं जे काही सत्य आहे आणि ज्यांना जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्या सगळ्यांना जर शिक्षा करायची असेल किंवा शिक्षेपर्यंत पोहोचवायचं असेल तर मात्र पीडित महिलांनी समोर येणं आणि त्याचबरोबर जे तपास अधिकारी या सगळ्यामध्ये तपास करतात त्यांनी सुद्धा पारदर्शक पद्धतीनं सगळा तपास करणं हा गरजेचा असणार आहे असं सरांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन दिनेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.